पुढच्या बातमीकडे वळूयात। शिंदेगडाचे माजी नगरसेवक वामन म्हात्रेंवर गुन्हा दाखल करण्यात आलाय। वामन म्हात्रेंवर अॅट्रॉसिटी आणि विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय। रिपोर्टिंग करणाऱ्या महिला पत्रकाराबाबत वामन म्हात्रेनं वादग्रस्त वक्तव्य केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे। दरम्यान वामन म्हात्रेंना पाठीशी घालायचं नाही असा निर्णयही शिंदे गटानं घेतल्याचं सूत्रांकडून समजतंय। मला म्हणाले की तुम्ही शहानिशा करत नाही की नक्की बलात्कार झालाय की विनयभंग झालाय, तर म्हटलं आम्ही शहानिशा करूनच बातम्या केलेल्या आहेत। तर ते मला म्हणाले की तुमच्या पत्रकारांवर खरं तर पोलिसांनी गुन्हे दाखल करून तुम्हा सगळ्या पत्रकारांना पोलिसांनी आत टाकायला पाहिजे। मग त्यावर ते चिडले आणि मला म्हणायला लागले की तुझा रेप झालाय का की तू बातमी करायला आली आहे। तर मी त्यांना म्हटलं की तुम्हाला ही भाषा शोभत नाही, एका महिला पत्रकारासोबत तुम्ही बोलताय, त्याचं तरी निदान भान ठेवा। पोलिसांनी इन्व्हेस्टिगेशन करावं। एका कुठच्या कोपऱ्यामध्ये घेऊन ते अशी बोललो नाही पब्लिक प्लेसवर। हे जे घडलेलं त्या ठिकाणी लाईनशीर 50 पोलीस आहे, आमचे 50 पदाधिकारी आहेत, तुमचे पत्रकार आहेत। कोणीतरी एखादा माणूस बोलला पाहिजे ना, काय वामन म्हात्रे हिला असं अर्वाच्य भाषेत किंवा गलिच्छ भाषेत बोलेला किंवा जातीवाचक शब्द बोलेले आहेत। माझे सुद्धा एससी कार्यकर्ते आहेत, ते सुद्धा सांगतील ना का मी तिच्याशी काय बोललेलो आहे ते। नक्कीच त्यात जर मी गुन्हेगार असेल तर नक्कीच मला त्याच्यात सजा होईल।